नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर कोतवालच्या जवळपास 2912 जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्याची जी जाहिरात आहे ती सप्टेंबरपर्यंत वगैरे तुम्हाला मिळून जाईल. सो तयारी जी आहे ती आजपासून चालू करा. आणि तयारी चालू करण्याचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे काय, की त्या कोतवाल भरतीचे विचारण्यात आलेले जेवढे काही PYQ क्वेश्चन असतील ते पाहणं आणि त्या पद्धतीनं त्या लेवलचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं असतं. सो त्यालाच अनुसरून आपण आज या ठिकाणी जवळपास कोतवाल भरतीचा 2023चा ॲक्च्युअलमध्ये जो झालेला ओरिजिनल पेपर आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर मला अवश्य कळवून द्या. आणि हा जो आहे तो पेपर ओरिजिनल आहे 2023मध्ये झालेला. सो हा काय आम्ही एडिट वगैरे केलेला नाही आहे. एवढंच की हा जो आहे तो पेपर स्पष्ट नव्हता त्यामुळं इतरत्र ठिकाणी टाईप वगैरे केलं आहे. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर ऑलरेडी ज्यांना कोणाला PYQ पेपर वगैरे हवे असतील तर त्यांच्यासाठी ॲपवरती आम्ही उपलब्ध करून दिलेत. जवळपास 10 PYQ पेपर आहेत आणि त्यासोबत पोलीस पाटलाचे सुद्धा काही पेपर आहेत. सो हे तुम्हाला उपयोगी पडतील. कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे आहेत हे तुम्ही पाहून घ्या आणि त्याची काही फी आहे जी परवडेल अशी फी आहे. सो डोंट वरी. परत त्याच्यामध्ये काही स्टडी मटेरियल जर जमलं तर पुढं ॲड वगैरे सुद्धा करून देईल. सो ॲप वगैरे खाली दिलेलं आहे. ॲपची लिंक तुम्ही डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु अथवा माझा नंबर 7620174396 हा आहे. कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करून द्या. इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करतो. सो वेळ न गमावता पाहूयात. आणि अजून एक सांगतो, तुम्हाला प्रश्न जवळपास 50 प्रश्न असतील आणि 100 गुणांचा हा पेपर असेल. लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना वाटतं 80 प्रश्न आणि 20 गुणांची मुलाखत. तसं पोलीस पाटलाला असतं. कोतवालला 50 प्रश्नांचा पेपर असतो. तर हे करेक्शन करून घ्या. बाकी जाहिरात आल्यावर तर तुम्हाला कळेलच. तर पहिला प्रश्न काय दिलाय, की वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतं किंवा कर्माच्या प्रभावामुळे बदलतं तेव्हा तिथं काय म्हणतो, डॅश प्रयोग प्रत्यय सहित येतो. तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं याचं उत्तर असेल कर्मणी प्रयोग. प्रयोगाचे 3 प्रकार मुख्य आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे. हे तीनही प्रयोग लक्षात ठेवा. सिंपल आहेत. पाठांतर करा. आपल्याला 50 प्रश्न पाहायचे आहेत त्याच्यामुळं एक्सप्लेनेशन स्किप करतो. परत अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतं. अर्धचंद्र देणे म्हणजेच हकालपट्टी करणे किंवा एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला नोकरीवरून काढून टाकणे, यालाच एक वाक्यप्रचारामध्ये अर्धचंद्र देणे या पद्धतीनं म्हटलं जातं. परत पुढं काय दिले, एका जाईच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांना काय म्हणतात. तर एका जाईच्या पोटी जे 2 व्यक्ती किंवा मुलं जन्माला येतात त्यांना सहोदर म्हणतात. सहोदर ह्याला तुम्ही म्हणू शकता, सहोदरचा अर्थ भाऊ किंवा बहीण असा दोन्हीही प्रकारे वापरला जातो. आलं लक्षात. एकाच पोटी जन्मलेले. परत पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. अतिशय नॉर्मल लेवलचे प्रश्न येतात. ओके. प्रतिगामी तुम्ही सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता. असं काही नाही आहे. खूप मोठे मोठे बॅचेस चालवत होतात त्याच्यामध्ये काय हे करायची आवश्यकता नाही आहे. आणि कुठल्याही जिल्ह्याचे पेपर घ्या. ओके. आता असं नाही की तुमच्याच जिल्ह्याचा, सगळ्या जिल्ह्याचा पेपर पॅटर्न सारखाच आहे. एवढंच की जिल्हा विशेष माहिती तुम्हाला असावी. बाकी जो पेपर पॅटर्न आहे, अभ्यासक्रम आहे ते सर्व तुम्हाला सारखाच असेल. त्याच्यामुळं त्याच्यात थोडंसं फरक लक्षात ठेवा. पुरोगामीचा विरुद्धार्थी प्रतिगामी येतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर त्याचा समानार्थी प्रगतशील वगैरे येतं. ओके. समानार्थी विचारलं तर प्रगतशील वगैरे येतं. अर्वाचीन म्हणजे प्राचीन, अर्वाचीन म्हणजे ॲज इट इज त्याचा अर्थ चालू असलेला. ओके. त्याचा विरुद्धार्थी प्राचीन येतं. परत पुढं काय दिलंय, गळ्यातला ताईत या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. तर गळ्यातला ताईत हा अलंकारिक शब्द म्हणजेच काय, अतिशय प्रिय व्यक्ती. लक्षात ठेवा. माझा भाऊ माझी गळ्यातली ताईत आहे अशा पद्धतीने वापरतात. परत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॅश जिल्ह्यात. आता हा नाशिकचा पेपर आहे त्याच्यामुळे नाशिकचे काही क्वेश्चन येतील. परत 2023चा हा पेपर आहे त्याच्यामुळे कोविड-19शी सुद्धा येतील. खालीलपैकी कोणती लस कोविड-19शी लसीशी संबंधित वगैरे नाही आहे. तर जी काही BCG नावाची लस असते ती याच्या ठिकाणी त्या ठिकाणी
यूज केली जात नाही. BCG नावाची जी लस आहे ती टी बीसाठी म्हणजेच काय, क्षयरोगासाठी यूज करतात, लक्षात ठेवा. परत जो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे, हे 2 ॲक्ट थोडंसं पाहून घ्या, त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत. तर या ॲक्टनुसार कुठल्या कलमात पोलीस पाटलाची कर्तव्य नमूद केलेली आहेत? तर याच्यामध्ये जवळपास कलम 6 मध्ये, ओके, कलम 6 मध्ये जी आहे ही पोलीस पाटलाची कर्तव्य वगैरे सांगण्यात आलेली आहे. परत वहिवाटीच्या शेती रस्त्याचा वापरास अडथळा केल्यास कोणाकडे दाद मागता येते? म्हणजेच शेताकडे जाणारा जो काही रस्ता वगैरे असेल, त्याच्यामध्ये कोणी जर अडथळा निर्माण करत असेल किंवा तू इथून जाऊ नको, इथून हा रस्ता नाही, असं जर एखाद्या शेतकऱ्याला धमकावलं जात असेल तर तो कोणाकडे जातो? तहसीलदाराकडे जातो. आणि तहसीलदार ते योग्य नियमन करून काय करतात? एक पद्धतीनं ते सांगितलं जातं. आलं लक्षात? सिंपल आहेत, नोट डाऊन वगैरे करून घेत जा. बाकी पाहायला गेलं 10वा प्रश्न काय म्हणतो की नाशिक संदर्भात आहे, सो स्किप करा, नाशिकवाल्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. परत पुढं काय दिलंय पाहून घ्या. असे हे लेंथी क्वेश्चन येतात, त्याच्यामुळं काळजीपूर्वक तयारी करा. PYQ पेपरचं जेवढं होईल तेवढं ॲनालिसिस करा, ओके. आणि बऱ्याच जणांना वाटतं MPSC मार्फत, MPSC नाही आहे, हे गड्डचं पोस्ट आहे, सहसा तरी जिल्हा निवड समिती त्यामार्फत वगैरे काढलं जाईल, सो काळजी नका करू. इथं काय दिलंय, देशातील 4 वेगवेगळ्या राज्यातील 4 नद्यांच्या तीर्थक्षेत्रावर दर 12 वर्षानंतर एक कुंभमेळा भरतो. तर त्या 4 तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे. तर उर्वरित 3 ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्या राज्यांची नावं खाली नमूद केलेली आहे. तर पर्यायात चुकीचं नमूद असलेलं राज्य म्हणजे जिथं कुंभमेळावा भरत नाही ते ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश. बाकी पाहायला गेलं तर मध्य प्रदेशमध्ये ऑलमोस्ट शिप्रा, ओके, या ठिकाणी भरतं, हे एक पद्धतीनं उज्जैन वगैरे. त्यानंतर उत्तराखंड म्हटलं तर हरिद्वारला भरतं, ओके, हरिद्वारला ते नदी वगैरे म्हटलं तर गंगा नदीच्या काठी. आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीत बोलायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला भरतं, ओके, कुंभमेळावा. माहिती असू द्या, हे प्रयागराजला गंगा आहेत, यमुना, त्यानंतर सरस्वती संगमला या ठिकाणी दिसून येतं, किंवा त्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळावा आयोजित केला जातो. परत पेसा क्षेत्रासंदर्भात कायदा कुठल्या वर्षी बनवण्यात आला? तर 1996ला हा कायदा वगैरे बनविण्यात आलेला आहे. एक पद्धतीनं अनुसूचित क्षेत्रातील ज्या काही पंचायती आहेत त्यांच्या विस्ताराशी संबंधित, ओके. पेसा म्हणजेच पंचायत, ॲज इट इज अ एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरियाज वगैरे त्याचा अर्थ आहे. तेवढं डिटेलमध्ये करायची आवश्यकता नाही आहे, नॉर्मल करा. परत संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी कुठं आहे? तर हे जे आहे ते त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे, जिथून गोदावरी नदीचं उगम पावतं. हे जिल्ह्यासंदर्भात असे प्रश्न. परत विधानसभा सदस्यांसाठी उमेदवाराचं किमान म्हणजे कमीत कमी वय किती? तर विधानसभेसाठी ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला 25 वर्ष टाका. ज्या वेळेला विधान परिषद, ओके, विधान परिषद किंवा राज्यसभा विचारलं जाईल त्यावेळेला 30 टाका. हे 25 वर्ष लोकसभेला सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. 18 वर्ष पाहायला गेलं तर हे मतदाराचं वय असतं, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करा सगळ्यांनी. परत महाराष्ट्रातील खानदेश म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश वगैरे होत नाही? तर अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याचा समावेश खानदेशमध्ये होत नाही. खानदेशामध्ये 3 जिल्हे आहेत, जळगाव, धुळे, नंदुरबार, हे 3 जिल्हे येतात. अहमदनगर खानदेशामध्ये, अहिल्यानगर वगैरे नाही आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्या जिल्ह्याला गुलाबी शहर कुठल्या शहराला गुलाबी शहर म्हणतात? तर गुलाबी शहर विचारलं, जयपूर लक्षात ठेवा, पिंक सिटी. त्याच्या व्यतिरिक्त हा एक करंट अफेअरचा आहे, सो याला स्किप करा, किंवा ट्रॅव्हिस हेडनं वगैरे जिंकलेलं होतं. परत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? आता तेच ॲज एक्सपेक्टेड सांगायला गेलं तर याच्यामध्ये MPKVचे महात्मा कृषी विद्यापीठाचे राहुरीला आहे. तर ते सुद्धा आता करंटचे कोण आहेत आय डोंट नो, कमेंट करून द्या ज्यांनी कुणी तयारी किंवा त्या जिल्ह्यातून बिलॉंग करत असतील तर. परत लोक माझे सांगती हे आत्मचरित्र कुणाचं आहे? तर लोक माझे सांगती
हे जे काही आत्मचरित्र आहे श्री शरद पवारांचं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे आत्मचरित्र वगैरे. परत 20वा प्रश्न काय म्हणतोय, आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या. नाशिक येथे पार पडलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठीचे जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे होते ते कोण होते? हे जे आहे ते जयंत नारळीकर यांनी हे अध्यक्षपद भूषवलं होतं. परत ग्रँड मास्टर डिंग लिरेन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू? हे माझ्या मते करंट अफेअरचेच हे सर्व प्रश्न आहेत. परत प्रसिद्ध पर्यटन स्थळ भंडारदरा धरण कुठल्या नदीवर बांधण्यात आलं? तर हे आहे प्रवरा नदीवर. प्रवरा नदीवर किंवा भंडारदरा धरण कशावर आहे? प्रवरा नदीवर. बाकी तापी, गोदावरी, वैतरणा वेगवेगळे धरणं आहेत, त्याबद्दल थोडीशी माहिती काढा. प्रख्यात संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांच्या वारसा जपण्यासाठी पुण्यात दरवर्षी कोणता प्रसिद्ध शास्त्रीय संगीताचा महोत्सव आयोजित केला जातो? तर त्याचं नाव आहे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव. हा दरवर्षी पुण्यामध्ये ॲड करतात किंवा साजरा केला जातो, आयोजित केला जातो. परत सुप्रसिद्ध गोंदेश्वर मंदिर खालीलपैकी कुठल्या तालुक्यात आहे? तर हे जे आहे ते सिन्नर तालुक्यामध्ये. नाशिकमधलंच हे आहे, नाशिकमध्ये एक तालुका आहे सिन्नर, त्याच्यामध्ये हे आहे. परत महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्याला वाईनची राजधानी? याचं सुद्धा उत्तर नाशिकच आहे. ओके, जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला बेसिक माहिती असू द्या. ओके, जसं की संभाजीनगर म्हणा, पुणे म्हणा, त्याच्या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे वास्तू असतील, जसं की नांदेड, त्याच्यामध्ये समाधी आहे गुरु गोविंद सिंगांची. ओके, ते सर्व त्याच्यामध्ये ॲड तुम्ही करू शकता, महत्त्वाचे जे असतील ते. परत नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे? लक्षात ठेवा, हे जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये रेल्वे स्थानक. ओके, बघा, महत्त्वाचं रेल्वे जंक्शन मनमाड. परत स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून जातो? हा सुद्धा याच्यामध्ये काय सिन्नरच येईल ना. ओके, हां, परत नाशिक जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्याचं स्किप करा. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? तर जिल्हा निवड अधिकारी म्हणून कोण काम पाहतात अशा पद्धतीनं दिले, तर हे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी पाहत असतात. परत शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? तर शेतकऱ्याचा आसूड म्हटलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं महत्त्वाचा हा एक ग्रंथ पुस्तक वगैरे आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची गुलामगिरीसुद्धा आहे, सार्वजनिक सत्यधर्म, बरीचसं कार्य वगैरे त्यांनी केलं आहे म्हणजे लेखनाच्या बाबतीत. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठी कार्य आहेत, त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती असू द्या. परत गणित आणि बुद्धिमत्तेचे आहेत. एका वस्तूची किंमत 10% वाढवून 5% सूट दिली तर त्याच्यामध्ये काय होतं? तर 4/5 ते काय शेकडा नफा वगैरे दिसून येतं. सिंपल काय करायचं, कधीही 100 आहे, 100मध्ये 10% वाढवलं म्हणजे 110 होतं, आणि 110मध्ये काय 5% वगैरे सूट दिली तर 110चे 5% ॲज एक्सपेक्टेड ते काढायचे. ओके, आणि ते काढून ते जे येईल, जसं की त्याच्यामध्ये 110चे 5% वगैरे म्हटलं तर काय 55 वगैरे येईल ना, तर त्याला नफा वगैरे किती होतं असं दिलं आहे. परत CHM, DFP, HJT अशा पद्धतीनं दिलं आहे. तर याच्यामध्ये साधं सिंपल गणित असं आहे, सीमध्ये 1 ॲड केलं D मिळतं, Hमध्ये ॲज इट इज 2 मागं गेलं F येतं, त्यानंतर Mमध्ये परत 3 ॲड केलं तर P येतं. त्याच पद्धतीनं Hमध्ये 1 ॲड करा, तुम्हाला ॲज इट इज त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता HG येतं ना, सो G इथं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे J पासून काय -2 करा, J पासून जर मागं गेला तर L येतं. G आणि L कुठं आहे? इथे एक आहे, इथे एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त शेवटचे जे आहे ते Q, म्हणजे ज्या पद्धतीनं इथं Mमध्ये +3 केलं आहे ना, त्याच पद्धतीने इथं Tमध्ये +3 करा, Q येऊन जाईल. ओके, हा एक आकृतीचा संबंध होता. अशा पद्धतीनं आकृती काहीतरी होती. परत एका टोपलीत काही पेरे आहेत, त्यातील 5-7 पेरे त्याने सतीशला दिले, त्यापैकी त्याच्याकडे टोपलीत 40 पेरे शिल्लक राहिले तर सतीशला किती पेरे दिले? अशा पद्धतीनं दिलं आहे. तर साधा सिंपल भाषेत एकूण पेरे आपल्याला काढायचं आहे. इथं तुम्ही गृहीत धरा X आहेत आणि पेरे एकूण दिलेले किती आहेत? 5-7. शिल्लक राहिलेले पेरे ॲज इट इज 40 आहेत. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर वगैरे पाहायला गेलं तर काढू शकता.
दिलेले पेरे, शिल्लक पेरे वगैरे. हो, हे पाहून घ्या. 100 वगैरे याचं उत्तर आलं पाहिजे. परत पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन 15 किलोग्राम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचं वजन 9 किलोग्राम आहे. तर रिकाम्या बादलीचं वजन वगैरे किती आहे अशा पद्धतीनं दिलंय. सो याचं उत्तर सगळ्यात सोपं आहे, 3 kg. अशा पद्धतीचे प्रश्न येतात, हे सर्व आलेलेच आहेत. परत एका शेतकऱ्याला एक कृषी पंप खालीलपैकी कोणत्या किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6,700 रुपयांना मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत वगैरे किती आहे. म्हणजेच 12% सूट मिळाली म्हणजे ही जी काही आहे ती काय आहे, 88% आहे. ओके, किंमत. तर यालाच 6,700ला 98 डिवायडेशन करा. डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही मिळेल, ओके, उत्तर, त्याला गुणिले 100 करा. ऑलमोस्ट पाहायला गेलं तर 6,700ला जर 88 जर डिवायडेड केलात तर तुम्हाला माझ्या मते ऑलमोस्ट किती 75 मिळतं. आणि याच 75ला 100ने गुणाकार करा तर 7,500 त्याची किंमत येते. परत 28 महिने प्लस 32 महिने किती वगैरे होतं. तर 28मध्ये 32 जर ॲड केला तर 60 होतं. 60 भागिले 12 म्हणजेच 12×5 60, 5 वर्ष होतात. हे असे असतात, सोपे एकदम. फक्त अभ्यास चालू करा. एका गावात एकूण लोकसंख्येच्या 50% लोक चहा पितात, 58% लोक कॉफी पितात, 42% लोक चहा आणि कॉफी असे 2 पेय पितात. तर किती टक्के लोक चहा, कॉफी दोन्ही पेय पित नाहीत. हे असे काय म्हणतात त्याला, तुम्हाला आलटून पालटून फिरवणारे प्रश्न विचारतात. ओके, आलं का लक्षात. याचं काय करायचं, 50% चहा पिणारे आहेत. ओके, कॉफी पिणारे किंवा कॉफी पिणारे किती आहेत, 58%. म्हणजे 50 प्लस करा, 58 प्लस करा, हे टक्केवारी. परत 42 लोक काय करतात, चहा आणि कॉफी असे दोन्ही पेय, म्हणजेच 42 मायनस करा. बरोबर, किती येईल तुमचं उत्तर, 66. म्हणजे दोन्ही पेय न पिणारे किती, 66. हे जे आलंय उत्तर, ओके, हे काय येईल, हेच 100मधून मायनस केलं की 34 तुम्हाला भेटून जाईल. सोपे ट्रिक आहे, बघलं तर जवळ. परत एका गोदामात 40 क्विंटल धान्य आहे, तर गोदामात एकूण किती किलो धान्य आहे. 1 क्विंटल किती असतो, 100 kg असतं. आणि तुम्हाला जर 40 गुणिले 100 केला तर किती मिळतं, 4,000 किलो भेटतं. खालील संख्या क्रमातील पुढील संख्या ओळखा. याच्यामध्ये किती येईल, ऑलमोस्ट पाहायला गेलं तर 1/8 येईल माझ्या मते. ओके, कारण का 64 8 आहे आणि 64 कितवा, 8 64 येतं ना, त्याच पद्धतीनं 1/8 त्याच पद्धतीनं. असं सिम्पल आहेत, थोडंसं लॉजिक लावा. बाकी एका परीक्षेत 500 पैकी 225 विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले अशा पद्धतीनं दिलंय. 500मधून हे मायनस करा आणि जे काही उत्तर तुम्हाला येईल, जसं की 275 विद्यार्थी काय झाले, पास झाले, याला डिवायडेड 5 करा. हे तुम्हाला उत्तर ऑलमोस्ट 55 मिळून जाईल ना. हो, काही कळत नसेल बघा, एक वेळा सोडवा, डोकं लावा. बाकी महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात 2013ला कायदा बनवण्यामागे खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या समाजसुधारकाचं योगदान आहे. तर नरेंद्र दाभोळकरांचं योगदान त्या ठिकाणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त नांदू किंवा नाशिक जिल्ह्यात असलेलं अभयारण्य, नांदूर मधमेश्वर अभयारण्य. परत महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कुठल्या खेळाशी निगडीत आहे, ही स्पर्धा आहे कुस्तीशी निगडीत. परत कोणत्या पिकाच्या लागवडीमुळं मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीसाठी कारणीभूत समजलं जातं, तर ऊस जे आहे ते याच्यामध्ये वळतं. कास पठार कुठल्या जिल्ह्यात आहे, कास पठार जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर जगप्रसिद्ध जे लोणार सरोवर आहे बुलढाणामध्ये आहे. लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेलं. ऐतिहासिक अजिंठा वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित आहेत. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातून लोकसभेत किती खासदार निवडून दिले जातात, तर राज्यातून लोकसभेत विचारलं तर लक्षात ठेवा 48. जर महाराष्ट्रातून राज्यसभेत किती जातात असा प्रश्न आला तर 19 लक्षात ठेवा. विधानसभेत संख्या वगैरे किती आहे
हा माझ्या मते 99% प्रश्न येईल. याच्यापैकी विधानसभेत 288, जर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विचारलं तर 78. आलं लक्षात. आणि लोकसभेत पूर्ण एकूण वगैरे म्हटलं तर समथिंग 552 किंवा 545 आहे. लोकसभेत जर विचारलं एकूण ती येते 250 किंवा 252. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी शेवटचा प्रश्न सगळ्यांना यांनी उत्तरं कमेंट करून द्या की राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा त्यांचा जन्म कुठं झाला. तर सर्वांनी कमेंट करून द्या. जेवढी जास्त कमेंट मला वाटेल सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहिले आणि सगळ्यांनी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या. बाकी अशाच पद्धतीचं सर्व काही स्टडी मटेरियल, महत्त्वाचे प्रश्न इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. बाकी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या. ओके, काही चुकीचा शब्द वगैरे वाटत असेल तर अवश्य मी दिलगिरी व्यक्त वगैरे करतो. बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद आणि बॅच वगैरे जॉईन करून घ्या.